नमस्कार सर्वांना, कशा आहात तुम्ही? आहेत ना सर्व ठीक? तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा मेहंदीच्या व्हिडिओच्या ब्लॉगमध्ये। तर चला, आज तुम्हाला मेहंदी फायदेमंद मी कशी लावायची आणि कुठली मेहंदी किती टाइम ठेवायची आणि कशात भिजत घालायची, मेहंदी कशी भिजवायची आणि किती टाइम ठेवायची ही संपूर्ण माहिती देणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ बघा, केस बिलकुल गळणार नाहीत, स्मूथली राहणार। चला माहिती देते। तर पाणी ठेवलंय गरम करायला। आता आपण आता उकळून छान ठेवू आपण पाणी। उकळी येणार आहे आता, छानपैकी उकळी काढून घेऊ। तर बघा, छानपैकी उकळी आलेली आहे पाण्याला चायपत्तीच्या। ह्या भांडे गाळून घेऊ आपण। तर आता पाण्याला थंड करून घेऊ आपण। चला, आपण भिजवणार आहे लोखंडाच्या कढईमध्ये मेहंदी। रात्रीची वेळ आहे, तुम्ही काचच्या बाउल्समध्ये मेहंदी भिजवली तरी चालेल, पण लोखंडाची कढई इस्तेमाल करा या तवा इस्तेमाल करा या कुठलंही भांडं इस्तेमाल करा, चांगलं असतं। तर चला, मी ह्याच्यात भिजवत ठेवणार आहे लोखंडाच्या कढईत। तर मेहंदी बघून घ्या, हे लेबल असं चिटकून ठेवलेलं आहे मुलांनी। आणि 1 किलोचं पॅकेट आहे हे, बघून घ्या। 1 kgचं पॅकेट आहे हे बघा। 1 किलोचं पॅकेट आहे। प्रेम दुल्हन आहे। आपण नॅचरल, म्हणजे काही केमिकल वगैरे काही नाही। हाताला, पायाला आणि केसात लावली तरी चालेल। आता लावताना, भिजवताना लावताना कशी लावायची आणि भिजवताना कशी भिजवायची पूर्ण माहिती देऊ। तर चला, मेहंदी बघितली, प्रेम दुल्हन आहे, 1 किलोचं पॅकेट आहे। कढई बघितली आपण लोखंडाचे। पाणी ठेवलंय थंड होण्यासाठी, चायपत्ती टाकून पाणी घेतलेलं आहे उकळून। तर बीट्स पण टाकून तुम्ही पाणी उकळून घेऊ शकता। ह्याच पद्धतीने पाणी वाढवून घेतलं तरी चालेल, उकळून राहिलं तरी चालेल, त्यात काय नाही। आणि कमी झालं तुम्हाला पाणी वाटलं, परत तुम्ही नॉर्मल पाणी पण ह्याच्यात इस्तेमाल करू शकता। जेवढी हवी आहे तेवढीच आपण मेहंदी काढून घेऊया। रात्रीची वेळ आहे, आपण भिजत ठेवलं की चांगलं असतं। आणि कुणाचे आपल्या डोक्यात म्हणजे खाजवतं, या डॅन्ड्रफ खूप झालेला असतो, या केस गळत असतात, असे खूप ह्याच्यात फायदेमंद। गळायचे कमी होतील, डॅन्ड्रफ झाला असले तो सुद्धा निघून जाईल। आणि पांढरी केस असेल ती लाल काळी होतील, जशी तुम्हाला मेहंदी वापर करायची आहे, लाल या काळी। चला, थोडं थोडं करून आपण मेहंदी भिजवायला स्टार्ट करत तुम्हाला माहिती देत आहे। आणि कारण ही हळूहळू थोडं थोडं पाणी टाकायचे आणि मिक्स गाठ्या होऊ नये म्हणून तसं, आणि पातळ होऊ नये ह्याच पद्धतीने तुम्ही थोडं थोडं पाणी टाकत आपण मेहंदी भिजवायची आहे। तर ह्याच्यात डॅन्ड्रफ पण निघून जाईल, केस गळायचे थांबेल आणि डोक्यात खाजवण्याचं पण थांबेल, केस स्मूथ आणि सॉफ्ट आणि शायनिंगदार दिसेल ह्याच्यात सगळं। आणि माझ्या हातात जळजळ आहे, ह्या जळजळीसाठी मी काय करणार आहे हे तुम्हाला सांगेन। तर बघा, ह्या पद्धतीने मी थोडं थोडं करून आपलं ही मेहंदी मी करून घेतली। थोडं पाणी राहिले ते पण सुद्धा पाणी मला वाटतं ह्याच्यात ॲड होऊन जाईल, कारण बरोबर होईल। पाणी कमी पडलं चायपत्तीचं तुम्हाला, तर तुम्ही हे करू शकता, नॉर्मल पाणी पण थोडं ॲड करून घेऊ शकता। तर बघा, ह्या पद्धतीने मी छानशी मेहंदी आपली अशी भिजवून घेत आहे। तर कारण आजकाल आपल्याला डॅन्ड्रफ खूप झालेले आहेत, केससुद्धा पांढरी झालेली केससुद्धा काळे लाल दिसल आणि लवकर हे कलर जाणार नाही ह्या पद्धतीने भिजवले की। आणि केस गळायचे मेन मुद्दा म्हणजे केस गळायचे थांबतात, केसात शायनिंगसुद्धा येतं। आणि सकाळी हो का, थोडं पाणी राहिलंय ते पण ॲड करून घेऊ। आता ही मेहंदीचा कलर असा वाटतोय ना, आपण सकाळी खूप वेगळा होईल। तर मी झाकून ठेवणार आहे आता मेहंदीला, ठीक आहे। आता भिजवून झालेले आहे छानपैकी, आपण ह्याला झाकून ठेवून देऊया आणि सकाळी बघूया। आणि सकाळी का नाही, आता थोडे थोडे गाठे वाटतात ना, गाठ्या नाहीत, गाठ्या सगळ्या फोडलेल्या आहेत, पण सकाळी ह्याचा कलर पण वेगळा होईल। आणि ज्यावेळी आपण मेहंदी लावणार आहे केसात त्यावेळीची माहिती तुम्ही नक्की बघा, कारण ती खूप फायदेमंद आहे। कारण अंडा कसा वापर करायचा अंड्याचा। तर चला, मी ठेवते आता भिजायला रात्रभर आणि सकाळी बघू आपण। तर सकाळची वेळ झालेली आहे, मेहंदीची बघा आपली भिजून अशी कलर झालेली आहे। एक अंडा घेतलेला आहे मी, हा अंड्याचा वापर कसा करायचा हे पण सांगेन।
त्याच्या आधी आपली मेहंदी बघून घ्या, अशी छानशी झालेली आहे बघा, किती सुंदर वाटते का नाही, लाल पण वाटते, ब्लॅक ब्लॅकचा पण दिसतंय। तर आता ह्याच्यात का नाही आपण अंडा ॲड करू। अंडा ॲड करण्यासाठी कसं ॲड करायचं ते मी तुम्हाला सांगते। अंड्याची माहिती घ्या। हे अंडं एक घेतलेलं आहे, तर 1 मिनिट घेतलं आहे, ह्याला वापर करायचा आहे, कसं आहे मिक्स करायचं हे पण सांगते। ह्याला थोडंसं आपण फोडून घेऊ, थोडासा फोडायचा, न कळत, थांबा जरा, तर न कळत ह्याला आपण छेद करायचा, छोटासा होल करायचा आहे। तर ह्या छोट्याशा होलमधून आपल्याला आता हे असं, हे बघा, हे न मजबूत राहतात केस आणि सुळसुळीत शायनिंग देतात। फक्त आपल्याला ह्याचा पिवळा पण पडून द्यायचा नाही कारण काही लोक पिवळा पण वापरतात, पिवळं वापरायचा वास येतो केसाचा, पण ती हळूहळू करून का नाही, फक्त पांढरं असेल ना आतलं पाण्याचा तो डील घ्यायचा नाही पिवळ्या कलरचा, आणि आपण काढून घेतलेला आहे पूर्ण, आणि हे तुम्ही बघू शकता। आणि फक्त आता ह्याच्यात राहिलेलं आहे पिवळं डील आणि पांढरं पूर्ण एक हे असे अंड घातले एक। तर आता आपण मिक्स करून घेऊ थोडं, आणि तेच मस्तपैकी ह्याच्यात थोडी दही टाकली तरी चालेल तुम्हाला। आणि कलर बघू शकता, वापर करायचा कसा, किती तास ठेवायचं, 3 तास ठेवायचं आहे आपल्याला। तर जरा छानपैकी मिक्स करून घेतो। आता पिवळी दिसत होती आपली मेहंदी, तर लोखंडाच्या कढईमध्ये ठेवलेली आहे ना, त्यामुळं लोखंडाच्या कढईमध्ये चांगलं असतं भिजवलेलं। छानपैकी आपला अंडा पण मिक्स झालेला आहे, मेहंदीचा कलर आपला इतका सुंदर, इतका छान झालेला आहे। तर ही अशी घट्ट भिजवायची आहे, पातळ करायची नाही, आपल्या केसातून जसे की वगळील अशी, ठीक आहे। तर आता ह्याला एक कपडा आपल्यापाशी घ्यायचा, आणि तुम्हाला हाताने लावायचा नसेल तर तुम्ही ब्रशचं इस्तेमाल करू शकता, ब्रश यूज करू शकता, नाहीतर हँड ग्लव्स मिळून जातील 5 रुपयाचे 2, ते पण यूज करू शकता। तर ती मी यूज करत नाही कारण का माझ्या हातात थोडी जळजळ आहे, त्यासाठी मी हातानेच मेहंदी लावणार आहे। तर लावायला आपण स्टार्ट करू। लावताना कुणाची न मदत घेता स्वतः मेहंदी कशी लावायची हे पण माहिती देते। एक कपडा आपल्यापाशी घेतला, गळली बिळली मेहंदी, तर आणि हे केस बघा धुतलेले आहेत, काल छानपैकी धुतलेली। केसांना शॅम्पू करून घ्यायचा आहे पहिल्या दिवशी, या 2 तासापूर्वी आधी आपण केस सुकवून घ्यायचे, जे मेहंदी लावायच्या आधी, आणि पूर्ण गुत्ता असा काढून घ्यायचा, बिलकुल गुत्ता ठेवायचा नाही। तर हे बघू शकता पांढरे झालेत केस थोडीफार माझे पण, हे बघू शकता हे सफेद झालेले आहेत। ह्या सफेदला हे बघा पूर्ण झाकून देईल, हे बघू शकता तुम्ही। तर आता चला केसाचा रस तुम्हाला सांगते कसा लावायचा, हे बघू शकता, ठीक आहे। तर आता हे मी लावायचं, मेहंदी लावायला स्टार्ट करू। कुणाची न मदत घेता मधली केस अशी घेतलेला आहेत, तर हे का अशी थापायची मेहंदी, आणि मधल्यामध्ये बुचडा असा गोल करायचा आहे आपल्याला मेहंदी लावायली, आणि असा गोल हे का पहिल्यांदा असं केलं। मेन मुद्दा म्हणजे मेन मधलंच बघा, ही आपल्याला ह्याच्यात वर बुचडा उभा करायचा आहे, आणि दिवसभर कामं करायचे आहेत आपल्याला 3 तास, त्यामुळं एका साईडनं मी दुसऱ्या साईडनं असं घेतलं आणि मेहंदी त्याच्यावर थापायची, आणि त्याच प्रकारे ते जी पहिलं बांधलंय त्याच बुचड्यावर आपण गोल गोल करायच्या। जिथं मेहंदी लागली का कपड्यानं पुसून घ्या। आणि माझ्या हाताला मी ग्लव्स ह्यासाठी वापरलेलं नाही, जळजळ आहे, ग्लव्स वापरू शकता तुम्ही, 5 रुपयाला भेटून जातात। तर या प्लास्टिकची पिशवी बांधून तुम्ही मेहंदी लावू शकता, कारण मी माझ्या हाताची जळजळ आहे, पायात आहे, म्हणून मी मेहंदी म्हटलं जाऊ दे। सगळी म्हणतात ना मेहंदी लावली की हातावर जळजळ, तर ही काय आपली नॅचरल मेहंदी आहे, त्यामुळं काय खराब होणार नाही, त्यामुळं काही रिॲक्शन होणार नाही हाताव केसाव, म्हणून मी हातावर सुद्धा 2-2 माझी काम होतील, म्हणून मी स्वतः ग्लव्स वगैरे वापरले नाहीत। तर चला असेच पूर्ण केसांना आपले मेहंदी लावायचे। तर तुम्हाला मेन सांगते आज, डॅन्ड्रफ झाला तो निघून जाईल, अशा पद्धतीने मेहंदी लावला आणि ह्या पद्धतीने तुम्ही भिजवलं तर केस गळणारे ते पण थांबतील,
सुळसुळीत केस छानसे दिसतील. आणि इथं मेन मुद्दा, पार्लरला जावं लागतं मेहंदी लावताना, आहे का नाही? पैसा वाचल तुम्हाला. स्वतः लावून घेऊ शकता मेहंदी, इतकी छान लावू शकता. घरात काही काम केलं तरी त्रास होणार नाही केसांचा, आणि स्वतः लावणार केसांना मेहंदी. तर दुसरं, घरात पण कुणाला आपण मदतीला घेतले तर त्यांचा पण टाईम वेस्ट होणार. तर आपण स्वतः कुणाची न मदत घेता, जी पार्लरमध्ये पैसे न घालवता, या घरच्यांचा टाईम न वेस्ट करता आपण स्वतः मेहंदी लावू शकतो. ते पण पार्लरपेक्षा चांगली, छानपैकी बुचडा मेहंदी म्हणा, काही म्हणा, आपण करू शकतो. आणि एकदम हलणार सुद्धा नाही. तुम्ही 3 तासानंतर पण दाखवीन तुम्हाला, 3-3.5 तासानंतर मेहंदी, तेव्हा पण बघा बिलकुल हाय तसंच भेटल. फक्त लावण्याची पद्धत बघून घ्या माझी, ह्या पद्धतीने मेहंदी लावायची. तर चला, हाताला मेहंदी पण लागली माझी, आणि बुचडा पण आपला उभा झाला आहे. तर थापून घ्यायची आहे अशी मेहंदी इथून तिथून. आणि गायराणी पण बसलेली आहे इथंच. तर बघा, आता माझं केस पण गळायची थांबतील, केसात शायनिंग सुद्धा येतील. आता माझा शेवटचा आहे बरं का, तिकडचा एक केस राहिलाय, इकडचा एक पार्ट, म्हणजे बघा हे बघू शकता. आता केस गळायची थांबतील माझे, डॅन्ड्रफ निघून जाईल. जे काही माझे पांढरे झालेत केस, त्याच्यात पण शायनिंग येईल, त्याच्यावर कलर पण येईल, आहे का नाही, सगळंच. तर हे बघा शेवटचं आहे. पूर्ण असं मी केलं, कडेला पण पुसून घेतलं, आणि ही झालेलं आहे. आणि थपा व्यवस्थित, हे बघा हातावचं पण मेहंदी काढून घेऊन पुन्हा अशी करते. हे बघा, हे असं काय, खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. कुठलीही मेहंदी वापरा, पण ह्याच पद्धतीने भिजवा आणि ह्याच पद्धतीने लावा. तर बघू शकता तुम्ही. आणि जिथं पण मेहंदी लागलेली आहे कपड्यानं पुसून घ्या. आणि आता बिलकुल गळणार नाही. संजोड्या उठलाय आता, तर ठीक आहे. असे लावून झाले. आणि बघा बुचडा हालतोय का, पडतोय का, आणि ते लागले का, लागलं असेल तर पुसून घ्यायचा, कपडा थोडा ओला करून, आणि व्यवस्थित ह्याच पद्धतीने लावायचं. पांढरी केस तर दिसणारच नाही, ठीक आहे. तर हे बघू शकता, मागून पण अच्छा लगा है पमाड़ी, अच्छा नहीं लग रहा है की झोपेत उठले ना, अच्छा नहीं लग रहा. थांबा तुम्हाला दाखवते, हाय ना व्यवस्थित. तर आता ह्याला 3 तास ठेवते. 3 तासानंतर तुम्हाला भेटते मी. आणि तोपर्यंत कामं करून घ्या. 3 तासाच्या वर ठेवलं तरी चालेल, त्याच्या पहिलं धुतलं तरी चालेल, पण 3 तास ठेवायचं. आणि तुम्हाला हवे असेल तर ह्याच्यावर पॉलिथिन, तुम्हाला मला वाटतं कॅमेरावर लागलंय, आणि मला वाटतं नाकावर आहे. आणि 3 तास ह्याच्यावर तुम्ही पॉलिथिन लावून ठेवले तरी चालेल, नाहीतर असंच. मी आता असंच ठेवणार आहे, कुठं वगळत नाही, काय नाही. हे बघू शकता आपण मेहंदी मेजरमेंटमध्येच आपण भिजवलेली. तर चला आता 3 तासानंतर भेटू. तर झाला, हे बघा हे सुकलेले आहेत असे, 3 तास कंप्लीट झालेले आहेत. तर असे झालेत. आता मी धुवून येते व्यवस्थित. तर बघू शकता हे आलाय लागले, सुकलेत. टाईम वेळ लागेल थोडंसं मला. आणि इथं थोडंसं इथं आलेलं, नाहीतर पुरं फेस मी कामच करत आहे, कुठं पुसलेलं नाही. जे आलं तीच दाखवलं, इथंच आलेलं बघा आता. तर हे पुसले, आणि गायराणी हाय फिरते. आणि मी धुवून आल्यानंतर तुम्हाला दाखवेन, ठीक आहे. तर चला, वॉश करून आले. माझं बाळ पिल्लू लई खुश आहे. वाव मम्मा किती शायनिंग आले केसांना, आणि एक पण गळना म्हणून बार बार हात लावायला लागले. मम्मी अजून शॅम्पू केलेला नाही बिलकुल मी. तर आपले केस बघू शकता कशी वाटतात केस, तुम्ही नक्की बघा. पिल्लू तर इतकी खुश आहे, पिल्लूचं काय सांगायचंच नाही. तर ह्या पद्धतीने कुठे दिसतंय का पांढरा आता एक पण, तर सोनू काम करतोय आपला त्याचे ते. तर एक सुद्धा पांढरं दिसतंय का, नाही दिसत. केस पण कटिंग केलेला व्हिडिओ टाकलेलाच आहे का नाही मी, तो पण व्हिडिओ बघा नक्की, तर तुम्हाला कळेल. कटिंगचे पूर्ण पार्लरचे माझे व्हिडिओ येतात. तर बघा एक सुद्धा काय दिसते का पांढरं, मला लय आनंद होतो, ठीक आहे. तर कुणाची न मदत घेता मेहंदी लावण्याची पद्धत सांगितली. पार्लर न शिकता पूर्ण येतात. माझे व्हिडिओ टाकतात तुमच्यापर्यंत पोहोचतील, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.